हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणकडून कडक नाकेबंदी करण्यात आली। अमेरिकेसोबत तणाव तीव्र झाला आहे। अमेरिका इराण तणाव आता पुन्हा एकदा वाढला असून इराणने महत्त्वाची हॉर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे। शनिवारी इराणने आधी घेतलेला मार्ग खुला करण्याचा निर्णय मागे घेत जहाजांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे आणि हा निर्णय अमेरिकेनं इराणी बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीच्या प्रत्युत्तरात घेतल्याचं सांगितलं जातं। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स नौदलानं इशारा दिला आहे की पर्शियन गल्फ आणि सी ऑफ ओमान परिसरातील कोणत्याही जहाजानं हालचाल करू नये, तसंच हॉर्मुझकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शत्रूला मदत मानून लक्ष्य केलं जाईल। अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं होणाऱ्या चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्लामाबाद इथं नियोजित आहे। तथापि या फेरीपूर्वीच इराणनं चर्चेच्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवण्यास नकार दिला आहे। जोपर्यंत इराण विरुद्धची नौदल नाकेबंदी कायम आहे तोपर्यंत चर्चेसाठी पाकिस्तानात कोणतंही शिष्टमंडळ पाठवलं जाणार नाही। ही इराणसाठीची शेवटची संधी आहे। जर दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार झाला नाही तर इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले जातील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे। अमेरिकन शिष्टमंडळ चर्चेसाठी सोमवारी पाकिस्तानात दाखल होईल आणि यालाही त्यांनी दुजोरा दिलेला आहे। Thank you.